तर पुढे जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे, जी मी कालच्याही भागामध्ये सांगितली होती. या 6 जोड्यांपैकी कोणती तरी एक जोडी आज आपला निरोप घेणार आहे आणि ज्या 5 जोड्या उरतील त्या जाणार आहेत महाअंतिम फेरीमध्ये. आणि या बेस्ट आधार कार्ड जोड्यांमधून निवडलं जाईल महाअंतिम फेरीमध्ये श्रेष्ठ आधार कार्ड. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता जाऊयात पुढे. पावसाळा सुरू झाला की 2 गोष्टींना उधाण येतं, कुत्र्यांच्या छत्र्या आणि मुलांची ऍडमिशन्स. आता बघूयात कुणाचं ऍडमिशन कुठे होणार आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात स्वप्नीलजींच्या अतरंगी फॅमिली मधून हेमंत ढोमे आणि प्रियदर्शन जाधव. माय नेम इज अँथनी गोन्साल्वेस. या शाळेचा मी प्रिन्सिपल. ऍडमिशन देतो, डोनेशन घेतो. ऍडमिशन देतो, डोनेशन घेतो. ज्याला हवं ऍडमिशन त्यांनी द्यावं डोनेशन. ज्याला हवं ऍडमिशन त्यांनी द्यावं डोनेशन. पैसे काढा लवकर, 4 लाख 4. एक्सक्यूज मी प्लीज. सर, मास्टर ऍडमिशन. मास्टर मास्टर बोलायचं नाही, चीफनेस. Call me sir, sir. सर, ऍडमिशन. तुला ऍडमिशन पाहिजे? नाही, माझ्या मुलीला पाहिजे. ओके. नाव माहितीये? सुभानराव लटकर. तुझं नाही. हा, मुलीचं. हा, सायली सुभानराव. मुलीचं नाही. हा, तुमचं अल्फॉन्सो गोन्सालीकर. अँथोनी गोन्सालकर. अँथोनी गोन्साल्वे. पण मी माझं नाव नाही विचारत आहे. या शाळेचं नाव काय माहितीये? अहो, माहिती आहे ना सर, सेंट परफ्यूम. बरोबर. व्हेरी गुड, आय एम प्राऊड ऑफ यू. तर तुला ऍडमिशन पाहिजे? नाही, माझ्या पोरीला पाहिजे ऍडमिशन. पोरीला पाहिजे ऍडमिशन. ठीक आहे. तुम्हाला मला काही प्रश्न विचारावे लागतील. सर, तुमचं इन्कम किती आहे? हा पहिला प्रश्न आहे ना. तुम्हाला मला काय प्रश्न विचारावे लागतील? मग तेच विचारतोय. सर, तुमचं वय किती आहे? तुम्हाला मला काही प्रश्न विचारावे लागतील आणि तुम्हाला उत्तर द्यावे लागतील. अहो, मग असं नीट मराठीत सांगा ना. तुम्ही मला प्रश्न विचारणार आणि मी त्याची उत्तर देणार. अहो, पण सर, माझं नाही, पोरीचं ऍडमिशन आहे. पोरीचं, माझं नाही. पण आमच्या इथे पोरीच्या ऍडमिशन साठी 5 खाना इंटरव्ह्यू द्यावे लागते ना. मी माझी परीक्षा. तुझा पहिला प्रश्न आहे. वाजू नको, भीती वाटते त्यानं. उगाच टेन्शन येतं, नको वाजू. लाईटचा शोध कोणी लावले? लाईटचा शोध कोणी लावले? बबन चव्हाणनी. कोण बबन चव्हाण? हाय आमच्या एरियात तो. कोण तुमच्या एरियात? अहो, आमच्याकडे लाईट गेली की तो असे आकडे टाकतो. जिकडे लाईट आहे तिकडे शोधतो आणि तिकडनं लाईट आणतो. त्यानंच तर शोध लावलाय लाईटीचा. धंकेश करू नको, खरे उत्तर दे. लाईटचा शोध टॉमस एडिसन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, येत ना मला सर. माझा दुसरा प्रश्न आहे. नाही, नको ना वाजू, टेन्शन येतं उगाच त्यानं. ते 0 0 शून्यचा शोध कोणी लावले? मी. लहानपणी. हा, लहानपणीच लावला. म्हणजे काय झालं, शाळेत गेलो तर 0पेक्षा जास्त मार्क कधी पडलेच नाही. त्यामुळे त्याचा शोध मीच लावलेला आहे. आणि असा शोध माझ्या पोरीनं लावू नये म्हणून तुमच्या शाळेत ऍडमिशन घ्यायला आलोय मी. सर, टाइमची खोटी करू नको. नाही. माझा तिसरा प्रश्न आहे. नको ना, टेन्शन येतं ना. उगाच मोठा प्रश्न वाटतो, एवढंसा असतो सगळे येत असताना. टू बी ऑर नॉट टू बी, हे वाक्य कोणाचं आहे? बाहेर उभ्या असलेल्या पालकांचं आहे. ही द्यावी की न द्यावी, दॅट इज द क्वेश्चन. कुणी ऍडमिशन देता का? ऍडमिशन. नाही, खरंच असं म्हणणं आहे पालकांचं. आय एम सॉरी मिस्टर लटकर, आमचं स्कूल खूप रेप्युटेड आहे. अँड यू वॉन्ट टू एनरोल युअर चाइल्ड हिअर? हिअर वी नॉट ओनली टीच pupils, but we also educate them. And I doubt a man like you, who have limited resources for living, can cope up with the standards. तुमचं झालं, आता माझी पाळी.
जवळजवळ 2 वर्षांच्या कर्मलोपानंतर पुन्हा स्वाध्यास सुरुवात करण्यापूर्वी ज्या जगतचालकाच्या कृपेने आजचा दिवस प्राप्त झाला त्याचे अंतःकरणपूर्वक स्मरण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. हे घ्या आता, ह्याची गरज आहे तुम्हाला. घ्या पटकन आता, घ्या. तू काय बोलते मला नाही कळते. सर, शेम ऑन यू. आय शेम ऑन यू ना. तुम्ही जे बोलला तेच मी बोललो. तुम्ही दना इंग्रजी बोलला, मी दना मराठी बोललो. सोडा ना मराठी, सोडा इंग्रजी. यू टॉक सिम्पल, आय टॉक साधं. आय हॅव मनी, गिव्ह ऍडमिशन फॉर माय बेबी. ओके मिस्टर लटकट, हा. व्हॉट डू यू डू? आय एम फाईन सर. नाही खरंच बरं आहे मी. कसं काय म्हणजे? हाऊ डू यू नाही विचारले, व्हॉट डू यू डू? हा म्हणजे तू काय करते? आलं लक्षात. माझ्या पेपरची लाईन टाकतो सकाळी 7 ते 9, मग 9 ते 11 दुधाची लाईन टाकतो, मग 12 ते 7 ऑफिस असतं माझं, तिथं पिऊन म्हणून काम करतो. 7:30 ते 11:30 उदबत्त्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करतो आणि 12 ते रात्री 3 वाजेपर्यंत बुर्जीपावच्या गाडीवर काम करतो. तसं करतो, कमवतो पैसे थोडेफार सर. हा नाही काम करते खूप. हा ते पण ते आमच्या स्टँडर्डचे नाही रे. सर, मला नकोय. पुरीला पाहिजे ऍडमिशन. तिचा आणि माझ्या स्टँडर्डचा संबंध काय? स्टील तांबा पितळ नाही घरात, स्टील कुठनं आणून देऊ तुला? स्टील म्हणजे तरीही हा का- तरीही. काय? मला सांग, तुझा बायको काय करतो? माझा बायको माझो बायको वारलो. तुझी बायको गेलीवर हा. तू जातो कामावर. हा. मग घरी तुझ्या पोरीवर ते हे कोण करणार? संस्कार संस्कार कोण करते? संस्कार मी करणार सर. माझे संस्कार होणार तिच्यावर. कष्टाचे संस्कार होतील, संघर्षाचे संस्कार होतील. टॉप होईल ना पोरगी सर. भाषण मस्त करते तू. नाही पण तिला ऍडमिशनचं जरा बघा ना. बर, डोनेशनचं कसे करणार? चेक देतो, कॅश देतो, डीडी पाठवू का घरी आणून देऊ? हा? अरे कसे करणार म्हणजे तुला ते परवडणार का? किती आहे अशी फी तुमची? 4,420,000. आता का गप्प लटकत बोल आता. 4,420,000. तिच्या जन्मा आधीपासून 5 लाख जमवून ठेवलेत. घ्या उद्या सकाळी. घेतले कधी? असे समजले बाबा. हा 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 बरोबर. घेतले. हा हा हा. पण मला सांग, पुढचे एक्सपेन्सेस म्हणजे स्कूलचा युनिफॉर्म, ते वेगवेगळे डेज असतात, ते सगळे खर्च तुला कसे परवडणार? चला दिले. कधी दिले? आता समजायचं ना तुम्ही पण. ते फक्त आम्ही समजायचे, तुम्ही खरंच द्यायचे. आईला तुम्ही समजायचं ते समजायचं आणि आम्ही द्यायचं ते खरं द्यायचं. असं कसं? पण इतकं डोनेशन सर कशाला? कशाला? आमची शाळा बघितली का? बाहेरून एसी, आतून एसी, आणि बाथरूम बघितले, हाय स्टँडर्ड बाथरूम. हा. आणि तुमच्यासारखं पाटी आणि वहीमध्ये लिहित नाही आम्ही. लॅपटॉप वर लिहितो. कुठे लॅपटॉप? अहो पण त्यानं पुस्तकाची गोडी निर्माण होत नाही ना. त्याचं काय करणार तुम्ही? म्हणजे हा म्हणजे विषय कुठले शिकवता तुम्ही? नेहमी तेच, हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथ्स अँड ऑल लँग्वेज. हा मग लॅपटॉपवर काय बदलणार आहे का इतिहास? म्हणजे शहाजहान मुमताजसाठी ताजमहल नाही तर 1 BHK बुक केलं का दहीरसाठी? हा असं शिकवणार का पृथ्वीचा आकार गोल नाही त्रिकोणी आणि तिन्ही बाजूनं पाणी सांडतं म्हणून पृथ्वीचं पाणी कमी होतंय असं शिकवणार का तुम्ही? तर पुस्तक काय, लॅपटॉप काय, सगळं सारखंच आहे. पण डोनेशन कशाला? अपमान करते आमच्या शाळेचे. नाही नाही. तुला माहितीये की आमची शाळा किती रेप्युटेड आहे? हा. इथून मोठे स्टुडंट पास आउट झाले, त्यांनी नाव कमावले, मोठे झाले. सर मी तुम्हाला तेच सांगतोय. मुलं शाळेला मोठी करतात, शाळा मुलांना मोठं करत नाही सर. वा 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 वा. थोडे पटले. मला सांग, ओळख? अँथनी गोन्साल्वेस. अरे मला ओळख नाही रे. तुझी कोणाची ओळख? बबन धायगुडे. तो कोण बबन? अहो माझ्या ओळखीच आहे. अरे काय करतो तू? पानवाला आहे. पाचवाल्याची ओळख धावते. अहो जो ओळखीचा आहे तो सांगितला ना मी सर ते ऍडमिशन. अरे बाबा ए माठे, अरे तुझी काय वशिला बिशिला आहे की नाही? नाही नाही माझ्या अशिक्षित आई बापांनी असले घाणेरडे संस्कार कधी केलेच नाहीत ना आमच्यावर. वा, 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 वा. हो का? हा. अरे वा वा. मग आय एम सॉरी, तुझ्या मुलीला ऍडमिशन मिळणार नाही, कारण ती आमच्या पात्रतेची नाही. हा, आणि तिला ऍडमिशन दिलं तर आमच्या शाळेचं पर्सेंटेज कमी होईल. सो गेट आउट. अहो सर असं काय करता? अभ्यास घेतला माझा, शाळा घेतली माझी, परीक्षा घेतली माझी आणि माझ्या पुरीलाच नापास करून टाकलं तुम्ही डायरेक्ट. अहो पैसे पण द्यायला तयार आहे ना मी. असं काय करता सर? आणि अहो सर, शिक्षण शाळेचं पर्सेंटेज वाढवत नाही, मुलांचं पर्सेंटेज वाढवतो. अहो सर गेट आउट. बरं आता एवढं चिडलाय तर जातो मी, पण जाता जाता एक प्रश्न विचारतो. हा विचार विचार. Sir, do you know who was Mahatma Jyotiba Phule? Mahatma Jyotiba Phule. Sir, do you know who was Mahatma Jyotiba Phule? Mahatma Jyotiba Phule. Sir, do you know who was Mahatma Jyotiba Phule? Mahatma Jyotiba Phule. Sir, do you know who was Mahatma Jyotiba Phule? Mahatma Jyotiba Phule. Sir, do you know who was Mahatma Jyotiba Phule? Mahatma Jyotiba Phule. Sir, do you know who was Mahatma Jyotiba Phule? Mahatma Jyotiba Phule. Sir, do you know who was Mahatma Jyotiba Phule? Mahatma Jyotiba Phule. Sir, do you know who was Mahatma Jyotiba Phule? Mahatma Jyotiba Phule. Sir, do you know who was Mahatma Jyotiba Phule? Mahatma Jyotiba Phule. Sir, do you know who was Mahatma Jyotiba Phule? Mahatma Jyotiba Phule. Sir, do you know who was Mahatma Jyotiba
What? हु वॉज महात्मा ज्योतिबा फुले? I don't know. मग तर माझ्या मुलीची अजिबातच पात्रता नाहीये या शाळेत शिकायची, वा, आणि तुमची तर अजिबातच पात्रता नाहीये तिला शिकवायची. एक काम करा, हे धरा आणि लावा तोंडाला. आता तुम्हाला आणि त्या शिक्षण पद्धतीला याचीच खरी गरज आहे आता. अप्रतिम धमाल मजा. बघूयात परीक्षकांना हा ऍक्ट कसा वाटला. अश्विनी मॅम. आपण नेहमी म्हणतो की साक्षर असावा भारत. कसा होणार? जर का अशी सिस्टम असेल तर साक्षर कसा होणार? आणि सर्वसामान्य माणूस मेहनत करतोय आणि तरीही समोरची काय तुमची रेप्युटेशन ती नाहीये. हे आजकाल खूप चाललंय. मला खूप आवडलं हे. खूप अप्रतिम परफॉर्मन्स. थँक्यू. यू ॲज अ प्रिन्सिपल रॉकिंग खूप चांगला तो केलास आणि सर्वसामान्य माणूस प्रियदर्शन खूप सुंदर साकारलास रे. अगदी मनाजवळचा. खूप मस्त वाटला हा. खूप सुंदर. थँक्यू. स्वप्नील सर. मी आता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की फू बाय फू ही पण एक प्रकारची थेरपी आहे, ज्याच्यात तुम्हाला एंटरटेनमेंट तर मिळतेच, पण त्याच्याबरोबर तुम्हाला विचार करायला भाग पडतं. आय थिंक फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होता आणि फार छान तुम्ही तो एक्झिक्यूट केलात. तुम्हाला तर इतका गेम करेक्ट कळायला लागलाय हा, आणि यू आर मेकिंग द मोस्ट ऑफ इट. तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन. Thank you. आणि असेच छान छान ऍक्ट करत राहा आणि असंच आम्हाला एंटरटेन करत राहा. गॉड ब्लेस यू. थँक्यू. वा, बघूयात किती गुण मिळतात. अश्विनी मॅम किती गुण? 10 आणि झका. स्वप्नील सर 10, 20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत.